नागपुरामध्ये आज काँग्रेस पक्षाकडून सद्भावना शांती यात्रेचं आयोजन। हिंसा झालेल्या भागामध्ये महात्मा गांधींनी सांगितलेल्या तत्वांचा जागर करण्यासाठी काँग्रेसकडून सद्भावना शांती यात्रा। नागपुरामध्ये काँग्रेसच्या सद्भावना यात्रा मार्गामध्ये थोडा बदल। महालच्या शिवाजी महाराज पुतळा चौकातून यात्रा सुरू होणार। पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव केलेल्या सूचनेनंतर यात्रेचा मार्ग बदलला। नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचं एक दिवसाचं निर्धार शिबिर। त्याच पार्श्वभूमीवरती बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील शिबिराचा टीझर प्रदर्शित। टीझरच्या माध्यमातून भाजपवर हल्लाबोल। आज होणाऱ्या एक दिवसाच्या शिबिराच्या आधी ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन। शिवसेना पक्ष कार्यालयापासून मनोहर गार्डनपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली। नाशिकमधल्या अनधिकृत सातपीर दर्गा मनपाने हटवला। पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ। काठे गल्ली ते भाभानगरच्या दिशेने जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवली। अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी आलेल्या पथकावरती संतप्त जमावानं विरोध केला आणि दगडफेकही केली। पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाणांची माहिती। आतापर्यंत 15 जण पोलिसांच्या ताब्यात। नाशिकमध्ये रात्रीच्या सुमारास काठे गल्लीमध्ये पोलीस वाहनांवरती दगडफेकीची घटना। सकाळपासून बंदोबस्तात वाढ। सौम्य लाठीचार्ज करत पोलिसांनी पांगवला जमाव। पोलीस कुठल्या एका जाती धर्माचे नसतात, ते महाराष्ट्राचं संरक्षण आणि महाराष्ट्राला जपण्याचं काम करतात। नाशिकच्या राड्यावरती उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर कायदा कुणीही हातात घेऊ नये, सामंतांचं आवाहन। शेकापचे माजी आमदार पंडित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार। हजारो कार्यकर्त्यांसह पंडित पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार। त्यामुळे रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का बसण्याची शक्यता। रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला भाजपचा सर्वात मोठा धक्का। माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटील आज भाजपत जाणार। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आज सकाळी 11 वाजता पक्षप्रवेश होणार। नागपूर जिल्ह्यातल्या सुमारे 5000 पेक्षा जास्त प्राथमिक शिक्षकांचं मार्च महिन्याचं वेतनच झालं नाही। बोगस शिक्षक आणि त्यांच्यासाठी घोटाळा करणारे भ्रष्ट अधिकारी यामुळे निर्दोष प्राथमिक शिक्षकही मार्च महिन्याच्या वेतनापासून अजूनही वंचित असल्याची माहिती। नागपुरात झालेल्या हिंसाचारामध्ये मुख्य आरोपी असलेल्या फहीम खानच्या घरावरील कारवाईनंतर आयुक्तांनी मागितली न्यायालयाची बिनशर्त माफी। राज्य शासनाकडून अशा प्रकारचं परिपत्रक नसल्यामुळे महापालिकेने कारवाई केली, आयुक्तांची कबुली। लोणावळ्यातल्या आंबीव्हॅलीवरती ईडीकडनं टाच। सहारा समूह प्रकरणी कारवाई। आंबीव्हॅलीच्या 707 एकर जमिनीवर टाच। सहारा समूहाशी संबंधित संस्थांकडून वळवलेल्या निधीतून बेनामी खरेदीचा आरोप। तुळजापूरचा माजी नगराध्यक्ष ड्रग्ज प्रकरणातील 36वा आरोपी संतोष कदम परमेश्वर असं आरोपीचं नाव। तर 36 पैकी 22 आरोपी अजूनही फरार। अमरावती विमानतळाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन। मुंबई अमरावती मुंबई विमान सेवा आजपासून सुरू। अमरावती विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रवाना। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार एकत्र अमरावतीकडे। सोबत बावनकुळे, गिरीश महाजन आणि आकाश फुंडकर। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावरती पहिल्यांदाच अमरावतीतल्या आपल्या मामाच्या घरी येणार। मोठ्या जल्लोषामध्ये आणि पारंपरिक पद्धतीने त्यांचं क्लोटी कुटुंबियांकडून स्वागत केलं जाणार। तनिषा भिसे मृत्यू प्रकरण। भिसे कुटुंबियांकडून आरोप करण्यात आलेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांना इंडियन मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा। घैसास यांची चूक नसल्याचं मेडिकल असोसिएशनचं मत। ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा अहवाल येण्यास आणखीन काही अवधी जाणार। 4 रुग्णालयांची कागदपत्र तपासावी लागणार असल्यामुळे वेळ लागणार, ससून रुग्णालय अधीक्षकांची प्रतिक्रिया। काँग्रेसला मोठं खिंडार पडणार। येत्या काही दिवसामध्ये मोठे पक्षप्रवेश होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अनिल नवगणेंचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। भविष्यामध्ये विकासासाठी एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंशिवाय पर्याय नसल्याचं नवगणेंचं वक्तव्य। आमदार सत्यजित तांबेंनी घेतला जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा आढावा। शिक्षण विभागातील अनेक प्रलंबित प्रश्नांवरती सविस्तर चर्चा। सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी पक्षाची साप्ताहिक आढावा बैठक संपन्न। अजित पवारांनी आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या। पक्षामुळेच आमदारकी आणि खासदारकी, त्यामुळे पक्षवाढीकडे लक्ष द्या, अजित पवारांचं वक्तव्य। जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याच्याही अजित पवारांच्या सूचना।
छत्रपती संभाजीनगरमध्ये सिटी बसच्या तिकीट दरामध्ये वाढ. सिटी बसचं तिकीट 20% महागलं. किमान प्रवासी भाडं 6 रुपये आणि 2019 नंतर पहिल्यांदाच तिकीट वाढ. गोंदिया जिल्ह्यामध्ये थकीत वीज बिलांमुळे 69 शाळांचा वीज पुरवठाच खंडित. ऐन परीक्षेच्या काळामध्ये उष्णतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय. जिल्ह्यातील शाळांमध्ये शाळांचं वीज बिल थकीत. नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलं. अधिकाऱ्यांना घेराव घालत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. गडचिरोलीतील धान घोटाळेबाज मोकाटच. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही एफआयआर नाहीच. 10,000 क्विंटल धान अपहाराचं कोडं अजूनही अनुत्तरित. रायगडमध्ये शेतकऱ्यांसाठी पोर्टेबल आणि मुव्हेबल सोलार पंप सेटची उभारणी. जिल्ह्यामध्ये प्रथमच शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार. मुख्यमंत्री कृती कार्यक्रमाअंतर्गत आदिवासी भागामध्ये सौर ऊर्जेचा प्रभावी उपयोग. जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती. उजनी धरण पुढच्या 2 दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता. धरणामध्ये केवळ 2 टीएमसी इतकाच जिवंत पाणीसाठा. उजनीतनं भीमा नदीपात्रामध्ये 6,000 क्युसेकने विसर्ग सुरू असल्यामुळे पाणी पातळी झपाट्याने कमी. मुंबईत सलग 2 दिवस 36 अंश सेल्सिअस तापमान. पुढचे 2 दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज. उकाड्याने मुंबईकर त्रस्त. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन. फोनवरनं धमकी देणाऱ्याला बोरिवलीमधनं पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपीने याआधी सुद्धा मुंबईमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याची माहिती. इक्बाल सिंग चहल यांची मुंबई जिल्ह्याच्या पालक सचिवपदी निवड. जिल्ह्यांच्या विविध क्षेत्रांमध्ये आणि प्रगती करण्यासाठी आणि नागरिकांचं जीवनमान सुधारण्यासाठी राज्याने संयोजक म्हणून काम करण्यासाठी पालक सचिवांची नियुक्ती केली. स्पर्धा परीक्षेचे बेकायदा क्लास चालवणाऱ्यांवरती पुणे पोलिसांची करडी नजर. बेकायदा वर्ग चालवल्यास कारवाईचा इशारा. पुणे पोलीस उपायुक्त अमितेश कुमार यांच्याकडनं कारवाईचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.